सुजित, सुजित उठ. अगं संचिता, कुठे होतीस एवढा वेळ? आणि ही काय घरी यायची वेळ आहे का? सुजित, सुजित उठ. आरामात झोपू कसा काय शकतोस तू? उठ. अरे काय आहे यार संचिता, इतकी तयार झालीस, मग आता काय आपण बदाम सातचा डाव मांडायचा आहे का? झोप ना मूर्ख. नाही, मी मूर्खच आहे. बरोबर बोललास, मूर्खच आहे मी. जर मी तुझ्याशी लग्न केलंय, ज्याला किंमतच नाहीये माझी. आज काय होतं? काय घ्या, हेही माहित नाही ना तुला? सुजित, आज व्हॅलेंटाईन डे होता. लग्नानंतरचा आपला पहिला व्हॅलेंटाईन डे. जगातले सगळे नवरे आपापल्या बायकोला गिफ्ट देतात, कुठे कुठे घेऊन जातात. आणि तुझं काय रे? तू कुठे न्यायचं सोड, इथे घोरत पडलायस तू. सांग ना, कुठे घेऊन जाऊ? चालत चालत चौपाटीवर जाऊया. खायला काय तुला हवा घालू तिथली? तुला काय लागतं? 5 स्टार हॉटेल्स मधले 7 कोर्स डिनर, नाहीतर सोन्याचे हिऱ्याचे दागिने. ए मॉम समजव ना यार हिला. संचिता, हे बघ, तू बघतेस ना आता परिस्थिती काय आहे. कशाला भांडतेस माझ्या बाळाशी? हेच 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 चुकतं. इतका मोठा झालाय, लग्न झालंय, तरीही बाळ बाळ म्हणून ना लाडावून ठेवलंय तुम्ही त्याला. आणि तुम्हाला आहे तुमचं बाळ, तुमच्या बाळाला आहात तुम्ही. माझं काय? मी एकटी आहे इथे, एकटी. अरे नीलम, ये ना, बाहेर का उभी आहेस तू? आत ये. झोपला नाहीत अजून? आता जस्ट झोपायला. बोल ना, काय काम काय आहे तुझं? हा दागिना. अरे हा दागिना तर मी स्वानंदीला दिला होता. काय झालं? परत का केला? नाही म्हणजे स्वानंदी बरोबर जे काही घडलं त्यामुळे तिला वाईट वाटणं साहजिक आहे, पण म्हणून दागिना परत करायची काही गरज नव्हती. मी बोलू तिच्याशी? नाही, हा दागिना परत करायला नाही दिला. म्हणजे हे ठेवण्यासाठी तिच्याकडे सेफ जागा नाहीये ना, तर ती म्हणाली की लॉकर मध्ये ठेवा. ओह, बर बर बर. ये हे बघ, लॉकर इकडे, मी दाखवतो. ये. तुम्हीच ठेवून द्या. आता लॉकरची किल्ली मी तुला दिली आहे ना, मग तुझ्या हाताने हा दागिना तूच ठेव. ये, मी तुला दाखवतो. ये ये ये. तिसऱ्या नंबरची किल्ली आहे ना, त्याने तो दरवाजा उघड. तेव्हा ते लॉकर आहे ना, त्याच्या आतमध्ये शालिनी आणि संचिताचे दागिने आहेत, काही रोकड पण आहे, आणि वरती महत्वाच्या फाईल्स ठेवलेल्या आहेत. खरं म्हणजे मी तुझ्यासाठी आणि स्वानंदीसाठी एक नवीन लॉकरची ऑर्डर देणार आहे, पण तोपर्यंत ठेव तू आतमध्ये. 2329 हा पासवर्ड आहे त्याचा. रिव्हॉल्वर होय? अगं, स्वरक्षणासाठी ठेवली आहे मी. राजकारणात कधी काय होईल काही सांगता येत नाही ना, म्हणून घाबरू नकोस, पण ठेव तू आतमध्ये. नीलम, हे बघ, स्वानंदीच्या बाबतीत जे काही घडलं ना, त्यात माझा सहभाग नाहीये. त्यासाठी मी आधीच तुमची माफी मागून झालेली आहे. हवं असेल तर इथे परत एकदा मी तुझी पर्सनली माफी मागतो. पण या सगळ्या प्रकरणामध्ये माझा काहीही सहभाग नाहीये. बिलीव्ह मी खरंच सांगतोय, विश्वास ठेव माझ्यावरती. जे पेरावं तेच उगवतं, हा जगाचा नियम आहे. सुजित तुझा मुलगा आहे, तुझे संस्कार आहेत त्याच्यावर. सुजित आणि संचिता
यांना तुझ्या बायकोची साथ आहे. आज तू त्यांना घराच्या बाहेर काढलंस, पण आजवर जे काय झालं त्यात तुझी नेहमीच मूक संमती होतीच. त्यामुळेच त्यांची हिंमत झाली ना. दादा, स्वानंदीचं तोंड काळे करण्याची हिंमत तुझ्या आजवरच्या संमतीमुळे झाली आहे, हे निश्चित आहे. जे तू आजपर्यंत पेरलेस ना, तेच उगवताना बघतोयस. आजच्या या घटनेत तुझा सहभाग किंवा संमती नसली ना, तरी सुद्धा आजवरची तुझी संमती आणि तू सुजितचा बाप आहेस, या नात्याने या सगळ्याची नैतिक जबाबदारी फक्त तुझी आहे. तुला मान्य असो का नसो. बिचारी नीलम अडकली माझ्या जाळ्यात. चला सरपोतदार, आता निवांत झोपा. नामाने हा भव सागर तरे, वाल्या कोळ्याने केली पापे अगणित. राम नामाने वाल्या तो जाहला कोण ओरडतं इतक्या मोठ्याने? ओरडत नाहीये, गातोय. वासुदेवाचा आवाज येतो. काय? हे लोक काय येतात आपल्या बंगल्यात यार. वॉर्डन आणि स्वानंदींना वाट लावून ठेवलेली आहे, धर्मशाळा बनवली आहे. सुजित ऐक ना सुजित. सुजित, त्या वासुदेवाला हकलव ना, मला झोप येते यार. सुजित उठ ना यार. सुजित, वेडी आहेस का संचिता? मी उठून वगैरे जाणार नाही. तू एक काम कर, इयरप्लग्स असतील बघ कुठेतरी, ते घाल आणि झोप गपचूप. सुजित ऐक ना, मला खूप इरिटेट होत आहे. प्लीज ऐक ना. ओ मम्मा, बघा ना तुमचा मुलगा कसा वागतोय. सुजित बेबी ऐक ना. सुजित, एक काम करायला, तुम्ही जा प्लीज. तुम्ही जा मम्मा प्लीज. मी कशाला जाऊ? ज्याला त्रास होतो त्याने घालवावा. मला अजिबात त्रास नाही होते. मम्मा. सुजित ऐक ना. सुजित प्लीज जा ना यार, प्लीज जा ना. ए, मम्माने काय सांगितलं आता? त्याला त्रास होत असेल त्याने जायचं. जा ना मग तू. चल ना, मला त्रास होतो, झोपू दे. सुजित प्लीज ना, प्लीज ना. नाही यार, किती सेल्फिश आहेस रे. तुला माहिती ना मी सेल्फिश आहे माझा. काय फालतू म्हणा यार. शी, मला जायला लागणार आहे. वाईट आहात तुम्ही. झोप. झोप मोड झाली यार सगळे. नामाने हा भव सागर तरे, वाल्या कोळ्याने केली पापे अगणित. राम नामाने वाल्या तो जाहला पुनीत. राम नामाने वाल्या तो जाहला पुनीत. झाली गणती तयाची तपस्वी मुनीत. झाली गणती तयाची तपस्वी मुनीत. रामाधी रामायण त्याने लिहिले खरे, हरिनामाने हा भव सागर तरे. हरिनामाने हा भव सागर तरे. खूप छान अभंग गायलात. गावाकडची आठवण आली. आमच्या गावात पण असेच वासुदेव यायचे. खूप छान गायचे. त्यांच्या आवाजाने अख्खं गाव जागं व्हायचं. मग आई जे काही घरात धान्य असेल ते त्यांना द्यायची. खूप छान वाटलं यांना बघून. झालं? काय टाइमपास चालला यार सकाळी सकाळी. कसली गाणी गाताय आणि छान काय छान. ओ वासुदेव, मिळाली ना भीक, मग निघा आता चला.
आणि पुन्हा आमच्या बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये दिसलात ना तर पोलीस कंप्लेंट करे ना. त्रास नुसता, झोप डिस्टर्ब होते इथे आमची, कळतंय का तुम्हाला? निघा, चला निघा. संचिता, ठीक आहे, बोलण्याची पद्धत आहे. घरी आलेल्या माणसांची कोणी असं बोलतं का? तुला माहिती तरी वासुदेव कोण आहेत? ते आपली परंपरा जपणारे पाईक आहेत. वासुदेवांना समाज प्रबोधन करणारी संस्था असंही म्हणतात. ते आपल्या गाण्यातनं तत्वज्ञान सांगतात, ज्यात दैववाद पण असतो. आणि आपली परंपरा जपणाऱ्या वासुदेवानं अशा भाषेत कोणी बोलतं का? ही काय पद्धत झाली? महाराज, त्यात जे काय बोलल्या त्यासाठी त्यांना प्लीज माफ करा. नाही पुरी, या आत्ताच्या पिढीला वासुदेव वगैरे काही माहिती नाही बघ. अगं, छत्रपती शिवाजी महाराजांनी या वासुदेवांना आपल्या गुप्तहेर खात्यात घेतलं होतं. दुश्मनाच्या गोठ्यातली हर एक बातमी हेच वासुदेव महाराजांना आणून सांगत होते. अगं, हजारो वर्षापूर्वींची वासुदेवांची परंपरा आहे. अगं, एकनाथ महाराजांनी तर या वासुदेवांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आणले. आत्ताच्या पिढीला नाही कळणार ते. आणि आमच्या गावात तर वासुदेवाच्या आशीर्वादाने आजार बरे होताना पाहिले मी. आमच्या गावात एक कमळा नावाची मुलगी होती. तिच्या अंगात खूप ताप भरला होता. तिच्या आईने सगळे उपाय केले पण तिचा ताप काही कमीच होईना. मग एक दिवस वासुदेव आले आणि वासुदेवाने तिच्या कपाळाला अंगारा लावला आणि आशीर्वाद दिले. संध्याकाळपर्यंत कमळा अगदी ठणठणीत बरी झाली. एक गप ग. सकाळी सकाळी मी तुझं हे प्रवचन ऐकू का? तुमच्यामुळे झोप डिस्टर्ब झालीये माझी. तुम्ही उभे का आहात? निघा, चला. सिक्युरिटी, ओ निघा, हो तुम्ही निघा. संचिता, आता एक जरी अक्षर बोललीस ना तर माझ्यासारखी वाईट मीच, कळलं ना? ठीक आहे, चालू दे तुमचा संगीताचा कार्यक्रम. महाराज, तुमचं बोलणं मनावर घेऊ नका, राग धरू नका या घरावर आणि या घरातल्या माणसांवर. हो महाराज. अहो, तुमचे पाय आमच्या घराला लागले ह्यातच आमचं भाग्य आहे. ही स्वानंदी माझी मुलगी, 7वा महिना लागलाय. हिला आणि हिच्या बाळाला आशीर्वाद द्या. पण पोरी, एवढी टेन्शन मध्ये काय आहेस? महाराज, माझ्या मिस्टरांनी आमच्या बाळासाठी एक झाड लावलं होतं. म्हणजे जसं बाळ मोठं होईल त्याच्यासोबत तसतसं झाडही मोठं होईल, हा त्याच्या मागचा हेतू होता. पण महाराज, काल आकाशात कंदील सोडताना तो अचानक खाली आला आणि त्या झाडावर पडला. त्यामुळे ते झाड पेटलं. काय? हो मॅडम. म्हणजे ते झाड पेटल्यामुळे काही अपशकुन वगैरे होणार नाही ना, याचीच भीती वाटतेय मला. काही घरात वाईट साईड तर घडणार नाहीये ना? असा काही संकेत तर देत नाहीये ना? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. हे बघ मुली, जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही. साधं झाडाचं पान जरी वाऱ्याने गळून पडलं तरी त्याला कारण असतं. आणि ह्या जळणाऱ्या झाडामागे देखील काहीतरी कारण असेल आणि हा येणारा काळ सांगेलच. हे बघ, आपण कर्म करत राहायचे. आपण जर चांगली कर्म केली तर येणाऱ्या प्रलयात देखील आपल्याला कोणता त्रास होत नाही. देव सदैव आपली काळजी करतो. हे बघ मुली, तू चांगली कर्म करत राहा आणि बाकीचं सर्व या ईश्वरावर सोडून दे आणि तोच तुला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल. हरी नामाने हा भव सागर तरे घेई जो नाव. स्वानंदी, काय झालं? असं टेन्शन मध्ये का दिसताय तुम्ही? स्वानंदी, कोणी काय बोललं का तुम्हाला? स्वानंदी, काय झालंय? म्हणी सर, ते झाड ते जळालं, त्यामुळे डोक्यात खूप वाईट साईट विचार येतात. स्वानंदी,
अहो ती एक साधी घटना होती, तुम्ही अजूनही त्याचं टेन्शन घेऊन बसलात. तेच चालू आहे तुमच्या डोक्यात अजून. अहो झालं गेलं ते विसरून जा आता. मणी सराव, घडलेली घटना पुढे काही घडणार असेल याचा संकेत देत असेल तर? तुम्ही या, तुम्ही बसा इथे. मिसेस स्वानंदी मणी सरपोतदार, आपल्या आयुष्यात अनेक घटना घडतात. मग प्रत्येक घटना जर आपल्याला सूचना देणार असेल तर मग तर बघायलाच नको. आणि तुम्ही इतक्या मोठमोठ्या संकटांना शूरपणे सामोरं गेलेले आहात आणि एक छोट्याशा घटनेचं एवढं टेन्शन घेताय. मणी सराव, पण ते झाड आणि बस स्वानंदी, तुम्ही माझ्या मोटिवेटर आहात. मी टेन्शन मध्ये आल्यानंतर तुम्ही समजूत काढता माझी, आणि आता तुम्हीच टेन्शन घ्यायला लागल्यावर कसं होणार? तुम्हाला आठवतंय तुम्ही मला काय सांगितलं होतं? भविष्य काळाची चिंता करण्यापेक्षा भूतकाळातून आपण जे शिकलोय त्याच्यावरून वर्तमान काळ समृद्ध करायचा बोलला होता की नाही? आता तुम्हीच टेन्शन घेताय. स्वानंदी, झालं गेलं विसरून जा. आपण आपला आज समृद्ध करूयात. भविष्याची चिंता नको करायला. ओके? मणी सर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण माझ्या डोक्यातनं ती घटना जातच नाहीये. मग एक काम करूयात, उद्या आपण त्याच जागेवर एक नवीन झाड लावू, त्याची काळजी घेऊन एक नव्याने सुरुवात करू. मग तर झालं. काय? मणी सर, दार उघडे. कोणीतरी बघेल. मिसेस स्वानंदी मणी सरपोतदार, मी माझ्या बायकोला मिटिंगला गेली. घाबरतो की काय कोणाला? हो, पण वॉर्डनने अपमान केलाय माझा. सोडणार नाहीये मी तिला अशी. पण जाऊ दे यार, झोप महत्वाची. आधी झोपते मी जरा. यार, आता हा कसला आवाज आहे? कोणतरी थाळी वाजवत आहे. कोणीतरी नाही, हे सगळं ना ती वॉर्डन मुद्दाम करते. आज नाही सोडणार आहे मी तिला. काय चाललंय यार यांचं हे सगळं? हे घर आहे की सर्कस? चल. किती वाजले तुमच्या घड्याळात? हा, तुम्हाला तिघांना या आउट हाऊस मध्ये आराम करायला, पिकनिक साठी पाठवलेलं नाहीये. आणि तुम्हाला समजा असं वाटत असेल ना, तर तुम्ही मूर्ख आहात हे पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केलेलं आहे. तुम्हाला शिक्षा म्हणून इथे पाठवलेलं आहे हे विसरू नका. आणि त्याच शिक्षेचा भाग म्हणून घरातली साफसफाई, नाश्ता, दुपारचं रात्रीचं जेवण हे करण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे. काय संचिता, ह्यापूर्वी अशी जबाबदारी तू स्वानंदीवर टाकली होतीस ना? आता ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या आहेत. जशी तुम्ही स्वानंदीवर जबाबदारी टाकत होतात ना, तशी. बरं, ह्या घराची देखरेख, ह्या घराची जबाबदारी आता नीलमवर आहे. तेव्हा ती तुमची मालकीण आहे. ती सांगेल त्याप्रमाणे तुम्ही कामं करायची. आणि हो, काम झाल्यानंतर तिची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला इथे यायची परवानगी नाहीये. काय संचिता, तुझं कसं बारीक लक्ष असायचं ना स्वानंदीवर, तसंच बारीक लक्ष आता
नीलमचं तुझ्यावर असणार आहे आणि तुझ्यावर पण. आमच्या घरात टेबलावर नाश्ता किती वाजता लागतो? अजूनही नाश्ता आम्हाला मिळालेला नाहीये. किती वाजले? समजा मला नाश्ता वेळेवर मिळाला नाही ना, तर तुम्हाला या आउट हाऊस मधनं मी बाहेर काढीन आणि माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद होतील, लक्षात ठेवा.